मातीला गरज आहे आणि याला एकच उपाय आहे, छत्रपती शासन। एका मुलीवर बलात्कार झाला म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी, ऐका, एका मुलीवर बलात्कार झाला म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या नराधमाचे एका रात्रीत हातपाय तोडले, त्याचा चौरंग केला आणि गाढवावर बसवून धिंड काढली। हा इतिहास आमच्या मातीतला आहे। ओम नमो श्री जगदंबे, नमन तुझ अंबे करुणी प्रारंभे, डबढावर थापतून दुनियात निर्माण करत असताना या मातीतली स्त्री सुरक्षित राहावी म्हणून छत्रपतींनी स्वराज्य निर्माण केलं। पण आज या छत्रपतींच्या मातीमध्ये राहत असताना, स्वराज्यामध्ये आम्ही जीवन जगत असताना आम्हाला कुठेतरी खंत वाटायला लागली आहे। या मातीमध्ये जे घडत आहे हे बघून शिवरायांची आठवण यायला लागली आहे। 2 वर्षाच्या मुलीवर, 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतोय। 3 वर्षाची मुलगी, 4 वर्षाची मुलगी, तिच्यावर रेप होतोय। ज्या लहानशा मुलीला बाथरूमला जायचं असेल तरी आईची मदत घ्यावी लागते, या मुलीवर तुम्ही अन्याय करताय। एवढे वासनांद झालात। कोलकात्याला रेप होतोय, कोल्हापूर, पुणे, बदलापूर, एक झाली की एक घटना, एक झाली की एक घटना डोळ्यासमोर दिसतेय। त्या कोलकात्याला एका लेडीज डॉक्टरची हत्या करण्यात आली। त्या आरोपीनं लेडीज डॉक्टरची हत्या केली नाही, तर आमच्या देशातल्या लाखो करोडो मुलींच्या स्वप्नांचा रेप त्या माणसानं केला। त्या स्वप्नांची हत्या त्या माणसानं केली। हे कुठेतरी थांबलं पाहिजे। हे होणारे अन्याय, हे अत्याचार, हे थांबवण्याची सध्या मातीला गरज आहे आणि याला एकच उपाय आहे, छत्रपती शासन। एका मुलीवर बलात्कार झाला म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी, ऐका, एका मुलीवर बलात्कार झाला म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या नराधमाचे एका रात्रीत हातपाय तोडले, त्याचा चौरंग केला आणि गाढवावर बसवून धिंड काढली। हा इतिहास आमच्या मातीतला आहे। आणि आज छत्रपतींची आठवण आम्हाला यायला लागली आहे का? आज जर छत्रपती असते तर आम्हाला मेणबत्त्या पेटवण्याची गरज पडली नसती। आम्ही आंदोलन करतोय, मेणबत्त्या पेटवतोय। किती दिवस मेणबत्त्या पेटवणार? किती दिवस उभा राहणार? किती दिवस सोहळा मरणाचा साजरा करणार? मेणबत्त्या पेटवून काही होणार नाही, आंदोलन करून काहीच होणार नाही। एक सांगते तुम्हाला, मुलीवर होणारे अन्याय, अत्याचार, हे स्त्रीवर होणारे बलात्कार थांबवायचे असतील तर आता एकच उपाय आहे, सरकार नव्हे। सरकार हे अन्याय थांबवू शकत नाही, सरकार हे अन्याय थांबवू शकत नाही। हे थांबवू शकेल तर फक्त आता आई वडिलांनी मुलावर केलेले संस्कार, फक्त आणि फक्त संस्कार थांबवणारे आहेत। प्रत्येक आई बापानं आपल्या मुलाला शिकवण्याची गरज आहे, प्रत्येक आईनं मुलाला सांगण्याची गरज आहे। रस्त्यानं चाललेली प्रत्येक स्त्री बहीण म्हणून तिच्याकडे बघितलं पाहिजे, आई म्हणून बघितलं पाहिजे। तेव्हा हे बलात्कार थांबतील, तेव्हा हे रेप थांबतील। कितीही ओरडलो ना तरी थांबणार नाही हे। यासाठी शिवरायांच्या तत्वांची गरज आहे, विचारांची गरज आहे। या आधुनिकतेच्या देशामध्ये मानसिकता बुरसटलेल्या विकृती वाढायला लागल्या आणि या विकृती थांबवायच्या असेल तर कुठेतरी थांबलं पाहिजे। आज आमची मुलगी मोठी झाली, वाचवली, मुलीची प्रगती आम्ही केली। मुलगी वाचवा, मुलगी शिकवा, आम्ही मुलगी वाचवली, आम्ही मुलगी शिकवली, पण त्या मुलीला वाचवू शकलो नाही, ही खंत आहे।
मुलगी जन्माला घातली, मुलीला शिकवलं, मुलीची प्रगती केली. पण आज त्याच मुलीला जर आम्हाला शहरात पाठवायचं असेल, आमच्या खेड्यातल्या बऱ्याच मुली शहरामध्ये जॉबसाठी जातात, कॉलेजला जातात, हॉस्टेलवर राहतात, कामासाठी जॉबसाठी आमच्या मुलीला पाठवायचं असेल तर आम्हाला आता विचार पडलाय, मुलीला पाठवायचं की नाही, आमची मुलगी सुरक्षित आहे की नाही. विचार पडतोय आई वडिलांना. का तर सुरक्षितता नाहीये, संरक्षण नाहीये, सन्मान नाहीये. एक वाक्य मागच्या महिन्यामध्ये फिरत होतं, माहित नाही आम्हाला मेणबत्ती पेटवायला कुणी शिकवलं, माहित नाही आम्हाला मेणबत्ती पेटवायला कुणी शिकवलं, कारण स्त्रीच्या सन्मानासाठी महाभारत आणि लंका जाळण्याची संस्कृती आमची होती. हे सगळं थांबवण्याची गरज आहे, अन्याय थांबवण्याची गरज आहे. का कोलकात्याला जी आमची लेडीज डॉक्टर होती, काय चुकी होती तिची, काय चुकी होती. पेशंटची काळजी घेणं ही तिची चुकी होती, तिचं कर्तव्य बजावणं ही तिची चुकी होती, डॉक्टरी पेशाचा मान राखणं ही तिची चुकी होती. आणि ही तिची चुकी आहे असं तुम्हाला वाटत असेल, रात्रीची ड्युटी करणं ही तिची चुकी आहे असं तुम्हाला वाटत असेल, तर तुमचा मेंदू नक्कीच नासलेल्या विचारांचा आहे. मुलीला शिकवणं, स्त्री सध्या पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करते आहे. आता जिजाऊ साहेबांचे तत्व आचरणात आणण्याची गरज आहे. आताच्या आमच्या मुलीला भांडे कुंडे शिकवण चालणार नाही, तर तिला शिकवावं लागेल, बाई आता तुला तलवार हातात घेण्याची गरज आहे, रणरागिणी होण्याची गरज आहे, तेव्हा हे थांबतील. पण कुठंतरी हे तत्व सांभाळले पाहिजे, विचार थांबवले पाहिजे. आणि हे विचार थांबवत असताना महिलांवर होणारा अन्याय अत्याचार हे आज घडलं नाही. त्या काळामध्ये भर रस्त्यावर आमच्या आई बहिणीच्या अंगावर हात टाकल्या जात होता, भर चौकात लेकी बाळीची इज्जत लुटली जाते आहे, मंदिरं पाडल्या जात आहेत, देव देवतेंच्या मूर्तीवर वार केले जात आहेत. कुठंतरी थांबलं पाहिजे. आमच्या हिंदू देवी देवतांच्या अंगावर मूर्तीवर वार टाकावा त्या अफजल खानानं, आणि मग मात्र छत्रपती शिवरायांनी खवळून उठावं, त्यांचं रक्त सळसळावं. हा इतिहास आहे आमचा. काय बरेच मध्ये काही वर्षापूर्वी पाठीमाग निर्भया घटना घडली, तिकडे कोकणामध्ये एक घटना घडली. एक विवाहित स्त्री घरामध्ये काही झालं असेल, टेन्शन आलं तिला, टेन्शन आलं म्हणून ती मंदिरामध्ये गेली, देवाच्या पुढे उभी राहिली. कुठं जावं तिला कळालं नाही, पर्याय म्हणून ती थांबली. आणि त्या देवाकडे बघून रडत असताना तिथल्याच पुजाऱ्यांनी तिच्यावर घात करावा, अत्याचार करावा आणि मारून टाकून द्यावं. काय घडतंय आमच्या मातीमध्ये, काय घडतंय. दुसरीकडे ते लव जिहाद प्रकरण, ते वेगळंच दुसरं जन्माला यायला लागलंय. महाराज, पुन्हा ते बांगलादेश प्रकरण. हिंदूंनी जागी होण्याची गरज आहे. आमचा हिंदू धर्म सांभाळायचा असेल तर आम्हाला जागी होण्याची गरज आहे, आम्हाला आवाज उठवण्याची गरज आहे, आणि तो आवाज उठला पाहिजे. आमच्या मुलींनी, शिकलेल्या मुली आहेत ना तुम्ही, आमच्या शिकलेल्या मुलींनी नुसतंच बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतं, आमच्या पोरी काय करतात, घरामध्ये आई बापाला बोलतात. काही बोललं ना तर आमच्या पोरी काय करतात, आईला म्हणतात तुला काही कळत नाही ग बस, बापाला म्हणतात तुम्हाला समजत नाही गप्प बसा. माझ्या लेकरांना, माझ्या पोरींना सांगणे, कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलींना सांगणे, अगं तुम्ही शिकलेले आहात, लॅपटॉप तुमच्या हातात आहे, मोबाईल तुमच्या हातात आहे, सगळं तुम्हाला कळतं, इलेक्ट्रिकल तुम्ही वापरताय, तंत्रज्ञान तुम्ही वापरताय, कॉम्प्युटर तुमच्या हातात आहे, तुम्हाला माणसं ओळखायला कळाली पाहिजे, माणसं समजली पाहिजे. कुणीही उठावं, तुमच्याकडे यावं, फेसबुक वरून नंबर मागावा, व्हॉट्सअप वरून नंबर मागावा, कुणीही उठावं, अनोळखी व्यक्तींनी तुमच्या जवळ यावं,
कशी आहेत हे माणसं ओळखणं अत्यंत तरुणाईला आता तरी गरजेचं आहे. आणि विशेष करून आमच्या मुलींना, ज्या दिवशी आमच्या तरुण मुली लक्ष केंद्रित करतील त्यांना स्वतःच कळायला लागेल, जितकं अभ्यासात लक्ष घालता येईल ना तितकं लोकांशी बोलायचं कसं, वागायचं कसं, राहायचं कसं हे जेव्हा आमच्या पोरीला कळेल तेव्हा या देशामध्ये स्त्री स्वातंत्र्य झालं आम्हाला समजावं लागेल. जेव्हा स्त्री सुरक्षितपणे फिरेल. ऐका काय घडतंय मंडळी, ऐका. या स्वराज्याच्या मातीमध्ये चालणारी प्रत्येक स्त्री रणरागिणी सारखी मांडवर करून चालली पाहिजे ही इच्छा होती शिवछत्रपतींची. आणि न्याय काय असतो ऐका. छत्रपती शासन, आता हे लहान लहान मुलं आहेत, काही आमच्या वयस्कर माऊल्या आहेत, आमच्या तरुण बांधवांना माहिती असेल इतिहास काय आहे, पण इकडे ज्या आमच्या वयस्कर माऊल्या आहेत ना, छत्रपती शासन म्हणजे काय एक 10 मिनिटात ऐका. छत्रपती शासन म्हणजे काय होतं. 14 वर्षाचे छत्रपती शिवाजीराजे सवंगडी गोळा केले आणि आवाज दिला, आज शिकारीला जाऊया रे चला. घोड्यावर मंडळी बसली, घोड्यांचा लगाम खेचला, टाच मारली घोड्याला आणि ही सर्व मंडळी शिकारीसाठी पुण्यातून बाहेर पडली. याच वेळेला पुण्याची जहागिरी शहाजी राजांनी छत्रपती शिवरायांना बहाल केली होती. वय होतं 14 वर्षाचं. आणि जहागिरी बहाल केलेली असल्यामुळे शिवछत्रपती राजे राजसिंहासनावर बसले होते आणि न्याय कायदा करण्याचा अधिकार त्यांना मिळाला होता. आणि शिवरायांचा दौरा शिकारीसाठी निघाला. घोड्यावर स्वार समयाला मारून टाच घोड्याला, घोड्यावर स्वार समयाला, घोड्यावर स्वार समयाला. एके दिवशी मध्यरात्रीला प्रकार काय घडला, प्रकार काय घडला, प्रकार काय घडला. रात्रभरच्या घोडदौडीला, घोडदौडीला या पोवाड्याची सुरुवात कशी आहे. ओम नमो श्री जगदंबे, ओम नमो श्री जगदंबे, नमन तुझ अंबे करुणी प्रारंभे. डबढावर थापतून दुनियात घोड्यावरची दौड चालू आहे. आणि एवढ्या पाठीमागून आवाज, राजा थांबा, राजा थांबा. घोड्याचा लगाम खेचला, घोडा थांबला. पाठीमागून रामजी बाबा नावाचे एक गृहस्थ साथी ओलांडलेले, डोक्याला टक्कल पडलेलं आणि पळत 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 राजांच्या जवळ आले. राजे घोड्यावरून पाय उतार झाले. राजे घोड्यावरून पाय उतार झाले. रामजी बाबा राजांच्या जवळ येताच पायावर डोकं ठेवलं. पायावर डोकं ठेवलं आणि डोळ्यातल्या अश्रूंनी छत्रपती शिवरायांचे पाय धुवून निघाले. दोन्ही हातांनी धरून छत्रपतींनी बाबांना उठवलं. बाबा का रडताय, काय झालं, का रडताय सांगा. काय झालं नाही म्हणून विचार राजा, काय झालं नाही म्हणून विचार. काय घडलं न रडता सांगाल. राज काय सांगू राज. राज
माझी एकुलती एक पोरगी पाण्याला गेली होती राजा. राजा माझी एकुलती एक पोरगी पाण्याला गेली होती राजा. दिवसा ढवळ्यात तिला पळवून नेलं राजा. तिच्यावर अत्याचार केला, अन्याय केला राजा. संपलो संपलो संपलो, सगळं संपलं राजा, सगळं संपलं. कोण आहे तो? कुंपणानंच शेत खाल्लं राजा, कुंपणानंच शेत खाल्लं. कोण आहे? रांजे गावचा पाटील राजा. काय ताळ पायाच्या आत मस्तकात गेली येसाजी रांजाचा, आणि त्या दुष्टाला घेऊन या. येसाजी रांजे गावात गेला. रांजे गावातील हे व्यक्तिमत्व झोक्यात बसून, बंगईत बसून झोका खेळत होतं. बाहेर येसाजीला बघितलं ना, आवाज दिला, कोण हाय रे बाहेर? येसाजी. का आलायस? राजाचं बोलावणं आलंय तू मासनी, म्हणून आलोया. काय काम आहे तुझ्या राजाकडं? काहीतरी तक्रार आली या म्हणा राजाकडे, म्हणून आलोया. चला बिगीन. माझी तक्रार तुझ्या राजाकडे? माझी तक्रार? अरे जाऊन सांग तुझ्या त्या राजाला येत नाही म्हणावं. मी काय नामधारी राजा नव्ह, गावचा माणूस आहे, आणि जे मी केलं ते गावानं सहन केलं पाहिजे. जाऊन सांग राजाला येत नाही म्हणावं. जा. अरे वय काय करताय काय? येसाजी वापस आले. येसाजी परत आले आणि राजांना प्रणाम केला. प्रणाम शिवाजी राजे, प्रणाम. काय म्हणाले? राज राज पाटील मगरूर आहे. काय म्हणाले? येत नाही म्हणून सांग म्हणाले. नामदारी राजा नव्हे, मी गावचा आहे, आणि मी केलं ते गावानं सहन केलं पाहिजे असे म्हणाले. शेजारी तानाजी नावाचा मावळा, आमचे तानाजी उभे होते आणि तानाजीला राहवलं नाही, आणि तानाजी कडाडले. अरे कमळेची तलवार काय शोभेला नेली होते सियासाची. राजांनी हात केला. तानाजी थांबा, मी आज्ञा केली नव्हती म्हणून येसाजी वापस आलेत. येस रामजी बाबा, आमच्या सोबत पुण्याला याल. राजा, माझ्या पोरीला न्याय मिळणार असेल, माझ्या मुलीला न्याय मिळणार असेल तर मी कुठेही यायला तयार आहे. माझ्या मुलीला न्याय द्या. ही सर्व मंडळी पुण्यामध्ये आली. रात्रभर राजांना झोप लागेना. इकडून तिकडे इकडून तिकडे इकडून तिकडे राजा येरझाऱ्या घालायला लागले. कानावरती शब्द पडायला लागले. नामधारी राजा, मी केलं ते गावानं सहन केलं पाहिजे. करायचं काय याचं? येसाजीला बोलावलं. घोड्याच्या पागेमध्ये राजे उभे होते. येसाजी, 40 घोडेस्वार बरोबर घ्या, रांजात जा, आणि त्या नराधमाला घेऊन या सकाळी लाल महालात हजर करा. आणि हे राजांचं बोलणं येसाजीनं ऐकलं, आणि येसाजीचे बाहुस पुराण पावले. येसाजीला रात्री वाटलं होतं राजांनी विषय सोडून दिलाय की काय. आपल्या मातीतली स्त्री अशीच अन्याय सहन करत राहील की काय. पण हे राजांचं बोलणं ऐकलं, आणि येसाजीला मात्र काय सामर्थ्य निर्माण झालं. येसाजी घोड्यावर बसले, 40 घोडेस्वार बरोबर घेतले, आणि येसाजी या स्वराज्याच्या मातीतल्या स्त्रीच्या रक्षणासाठी, न्याय मिळवून देण्यासाठी निघाला. मर्द मराठा येसाजी गडी, मर्द मराठा येसाजी गडी निघाला तातडी. तडक निघाला रांजे गावाला, चौथरा तुडुंब भरला. सकाळ उजडली.
राजेशाही पोशाखे घेऊन राज परिधान करून राजा दरबाराच्या दिशेनं निघालं। जिजाऊमा साहेबांनी बघितलं, शिवबा आज सण नाही, काही उत्सव नाही, मग हे नवीन कपडे परिधान केलेत कशासाठी? राज मा साहेब महालाकडे चला, कळल तुम्हाला। जिजाऊ साहेबांना यातलं काहीच माहिती नव्हतं आणि ही सगळी मंडळी लाल महालाच्या दिशेने निघाली। राजा आसनावरती बसलं, तुडुंब भरला लाल महाल आणि राजे आता काय न्याय देतात? कारण काय होतं, सामान्य माणसाला न्याय देणं कुणालाही जमतं, शिक्षा करणं राज्यातल्या सामान्य माणसाला शिक्षा करणं कुणालाही जमेल, पण ज्याच्यावर आरोप होता तो व्यक्ती साधा सुद्धा नव्हता। लोकांनी घाबरावं असं व्यक्तिमत्व त्या माणसाचं। आणि मग मात्र लोकांना वाटायला लागलं की आता छत्रपती शिवाजीराजे काय करतात। सगळ्यांचे कान आसुसलेले, सगळे जण बघतायत। तुडुंब भरला लाल महाल, येसाजी प्रणाम राज। आणलं त्याला, होय राज। रांजेगावचा पाटील समोर उभा केला, मुसक्या बांधलेला, हात जोडलेले। प्रणाम राज, प्रणाम मासाहेब, प्रणाम। राजांना थोडस हास्य आलं। रात्री नामधारी राजा म्हणणारा माणूस आज प्रणाम करतोय। शेजारी उभ्या असलेल्या म्हाताऱ्या रामजी बाबांना विचारलं, बाबा हाच का तो? हाच हाच राजा, हाच। याच दुष्टाने माझं सर्वस्व बर्बाद केलं राजा, सगळं संपलं राजा। माझ्या मुलीवर अन्याय केला राजा, यानेच माझ्या मुलीच्या इज्जतीवर हात टाकला, यानेच माझ्या मुलीची अब्रू लुटली राजा, सगळं संपलं राजा, न्याय द्या। हाच तो दुष्ट। राजांनी त्याच्याकडे बघितलं, हे बाबा म्हणतात ते तुम्हाला मान्य आहे, यांची तक्रार तुम्हाला मान्य आहे, या सगळ्या लोकांसमोर आज न्याय निवाडा होईल, हे मान्य आहे तुम्हाला? पाटलांना हात जोडले। राज मला गोमुखद न्याय मिळावा, राज मला गोमुखद न्याय मिळावा तुमच्या दरबारात। पाटील तुम्हाला गोमुखद न्याय मिळाला जाईल अगदीच निसंकोचपणे, पण ज्या मुलीवर तुम्ही अन्याय केला ती मुलगी तुमच्या बद्दल दोन शब्द इथं बोलेल, तिची साक्ष ऐकल्यानंतर काय न्याय द्यायचा आणि कुणाच्या बाजूने द्यायचा ते ठरवल्या जाईल आणि मग न्याय दिला जाईल। ती मुलगी तुमच्या बद्दल दोन शब्द बोलेल। नाही नाही राजा, असं करू नका, नाही राजा। का राजा? ती मुलगी या जगात नाही राजा, ती मुलगी या जगात नाही। काय बाबा, तुम्ही मला सांगितलं नाही ती मुलगी या जगात नाही? काय बोला, काढा, कळू द्या जनतेला, आमच्या मातीतल्या आई बहिणीकडे जो कोणी वाकड्या नजरेनं बघेल त्याचे परिणाम काय भोगावे लागतील, कळू द्या। न्याय दिला शिवछत्रपतींनी एका स्त्रीच्या सन्मानासाठी एका रात्रीत, आणि याला म्हणतात छत्रपती शासन। आणि हे शासन आम्हाला घडवण्याची गरज आहे। वयाच्या 14 वर्षाला रांजे गावाला, वयाच्या 14 वर्षाला रांजे गावाला तैसी केली कटकाट, वाकडी का नीट देव जाणे। तुका म्हणे देवा देव चरणाची सेवा। आपल्या गावामध्ये चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, अतिशय सुंदर आयोजन, अतिशय सुंदर असं नियोजन। सर्व ग्रामस्थ, सर्व आमची श्रोते मंडळी आणि सर्व आमची आयोजक मंडळी, गावातील सर्व भजनी मंडळ, सर्व 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 अतिशय सुंदर आणि आमच्यावर असणारं प्रेम, जिव्हाळा, माया, अगदी अंतकरणातून असणारं प्रेम तुम्हा सर्वांचं अंतकरणातून मी ऋण व्यक्त करते।
ज्यांची साऊंड सिस्टीम आज हरिकीर्तनासाठी लागलेली आहे, अतिशय 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 सुंदर. कसं आहे, रोजचे कार्यक्रम असतात आणि त्याच्यात तुमची साथ लाभली की आमच्या जरा आवाजाला आराम पडतो, दुसरं काहीच नाही. कारण काल आम्ही मंगळवेढ्याकडून कीर्तन सेवेसाठी प्रवास करत इथंपर्यंत आलो. उद्याची कीर्तन सेवा तेरढोकीला आहे, सकाळची आहे. आता कार्यक्रम संपला की पुढे निघायचं आहे. त्याच्यात वातावरणात बदल, मग आवाजात बदल, त्यामुळं तुमची साथ ही आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तुमचंही अंतकरणातून ऋण, सर्वांचं ऋण व्यक्त करून चुकलं असेल पदरात घ्या, जे बरोबर असेल तुमचे आणि पांडुरंग परमात्म्याचे. हा असणारा आपल्या गावातील अखंड हरिनाम सप्ताह अशाच पद्धतीने याच्याही पेक्षा अगदी मोठ्या उत्साहामध्ये साजरा व्हावा अशी भगवंत चरणी अंतकरणातून प्रार्थना करून माझ्या वाणीला, माझ्या सेवेला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली